Praise God. Praise the Lord. Welcome you once again in this wonderful time of Bible study. I am Pastor Dilip Kale, my wife, Mrs. Hanna Kale. We are here from Shiloh Church of God, Wakad Road, Pune. And with me, my brothers are there, and spiritual sons. Sandeep is there, and Manoj is there. They are helping us. Yes, They are doing a wonderful job. Hallelujah. yes, amen. देवा धन्यवाद असो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा या संध्याकाळच्या बायबल स्टडीमध्ये. आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझा विश्वास आहे की तुम्ही येत आहात आणि देव तुम्हाला सहाय्य करत आहे. आणि जसं आपण येणार आहोत, आय विल जस्ट वेलकम यू and I believe God is going to speak to us today. Yes, देव amen. आपल्याशी बोलणार आहे आणि देव आपलं सहाय्य करणार आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रभू अद्भुत आहे आपल्या सर्वांसाठी Yes, amen. आणि त्याची करुणा, त्याची कृपा आपल्या सर्वांवरती आहे. हालेलुया, हालेलुया, Hallelujah. आणि हालेलुया, हालेलुया. थँक यू जी. आणि त्याची करुणा, त्याची कृपा आपल्या सर्वांवरती आहे. ओके, हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. 7 of you are there. I just want to see your names. I'm not able to see. जवळजवळ 7 जण तुम्ही आहात जोडलेले. थोडंसं तुमचं नाव मला बघायचं आणि तर praise the Lord. Yes. Thank you, Sandeep. Praise the Lord. Okay, praise the Lord. Praise the Lord. Thank you, praise the Lord. Welcome you all. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. Hallelujah. आणि आज आपल्यामध्ये परमेश्वर आहे. आणि थँक्यू ब्रदर मनोज, थँक्यू ब्रदर संदीप, and who else is there? Okay. स्वागत आहे. Wonderful. Hope you are doing well. विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आज अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या घराघरामध्ये तुम्ही आहात आणि अजून आपल्याला सर्व मोकळीकता मिळालेली नाही आणि तर देखील आपण विश्वासानं प्रभूमध्ये आणि अद्भुतरित्या त्याच्या जीवनामध्ये आणि चालत आहोत, प्रार्थना करत आहोत. या कोरोना व्हायरसमुळे जे आम्ही क्वारंटाईन आहोत किंवा घरोघरी आहोत, माझा विश्वास आहे की या स्थितीमध्ये प्रभू आपल्या बरोबर आहे. Yes, hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभू आपल्या बरोबर आहे, आपली काळजी घ्यायसाठी, आणि प्रभू तो आपल्याला सांभाळत आहे. आणि पॉल ब्रदर, वेलकम यू. तुमचं स्वागत आहे. वेलकम यू. ओके, हालेलुया. ओके, who else is coming? ओके, संदीप ब्रदर, वेलकम यू. संतोष गायकवाड, वेलकम यू. तुमचं स्वागत आहे. ओके, अजून काही जण आहेत आणि ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Okay, Sister Urvashi, praise the Lord. Praise the Lord, sister. Thank you. Hope you are doing very well. Yes, praise तुम्ही God. सर्वजण चांगले आहात. Amen. मुंबईमध्ये देवबापूंचा सांभाळ करत आहे, आमचा Yes, sir. पूर्ण विश्वास आहे. Amen. हालेलुया. Yes, hallelujah. Praise God. God bless you. देवाला धन्यवाद असो या सुंदरशा वेळेमध्ये. आणि आपल्याला पवित्र शास्त्रातून जे काही वचन आपण शिकणार आहोत, निश्चितच प्रभू त्यातून आपलं मार्गदर्शन करणार आहे, आपल्याला विश्वासामध्ये वाढवणार आहे. आणि प्रभूमध्ये विश्वासामध्ये वाढणं आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे. Yes, sir. तेव्हाच आपण प्रत्येक परिस्थितीवरती मात करत आम्ही पुढे जाऊ शकतो आणि तेव्हाच आपलं सहाय्य आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. दत्ता जाधव, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. दत्ता, प्रेज द लॉर्ड. हाऊ आर यू? Praise the Lord. कसे आहात तुम्ही? बऱ्यात का दत्ता? ओके, तर देवाला धन्यवाद असं. प्रभू आपल्यासाठी चांगला आहे आणि त्याची करुणा कृपा आपल्या सर्वांवरती आहे. Yes, आणि जसे तुम्ही येत आहात, काही जण जोडले जात आहेत आणि जस्ट वी हॅव स्टार्टेड, सम ऑफ देम आर कमिंग, but I believe God is going to speak to us today and going to keep us
learning so that we can go ahead victoriously by faith and have wonderful blessings from God. देवाला धन्यवाद असो आपल्या सर्वांच्या जीवनाबद्दल. यावेळेस आपण प्रार्थना करूयात आणि मग आपण पुढे जाऊया. वाकिंग प्रार्थना करतील आणि मग आपण आजच्या ध्यानामध्ये जाऊया. Let us pray. My wife will pray and then we will go ahead in Bible study. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद पवित्र पवित्र अति पवित्र सेनेंच्या योगा देवा तुला धन्यवाद. हे राजा तुला धन्यवाद. प्रभूंच्या प्रभू तुला धन्यवाद. सर्व समर्थ सर्वश्रेष्ठ सर्वज्ञानी अशा गुणांनी भरलेल्या माझ्या देवा तुला धन्यवाद. प्रभू तू आमचा राजा आमचा प्रभू आहेस. तू आमचा उंच गड आमचा उंच बुरुज आहेस. तू आमची ढाल आहेस माझ्या देवा. तू आमचा परमेश्वर आश्रयस्थान आहेस. तू आमचा निवास स्थान आहेस माझ्या देवा. हो परमेश्वर बाप्पा तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस माझ्या देवा. प्रभू तू आमची काळजी घेणारा आमचं रक्षण करणारा आमचा सांभाळ करणारा आमचा जिवंत देव तू आहेस माझ्या देवा. तू म्हटला जितके आणि माझा स्वीकार केला तितकी माझी मुले आहेत माझ्या देवा. हो प्रभू आम्ही तुझी लेकरं आहोत आणि तू आमचा स्वर्गीय पिता आहेस. तू आम्हाला बापण्याचा अधिकार दिलेला आहेस माझ्या देवा. हो प्रभू आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. गेला आठवडाभर प्रभूजी तू आम्हाला सांभाळस आणि पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ बसण्यासाठी आणि परमेश्वरा जीवनाच्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या देवा आम्हाला तुझ्या चरणाजवळ तू आणलंस माझ्या देवा. त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार मानते. आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. परमेश्वरा आज तू आमच्याशी बोलावस अशी तुझ्या चरणाची विनंती करतो माझ्या देवा. तुझं रहस्य तुझं गुज तुझं प्रगटीकरण आज तू आम्हाला प्रगट कर माझ्या देवा. परमेश्वरा बाहेर माझ्या देवा आणि जग माझ्या देवा परमेश्वर बाप्पा भीतीमध्ये आहे माझ्या देवा. हो माझ्या देवा आणि परमेश्वरा जरी बाहेर वातावरण बिघडलेलं आहे माझ्या देवा परंतु आम्हाला तुझ्या चरणाजवळ माझ्या देवा कोणत्याही प्रकारची भीती नाही माझ्या देवा. हो कारण आम्हाला भित्रेपणाचा नाही तर तू आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहेस माझ्या देवा. प्रभू आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. आज परमेश्वराचे माझे बंधू आणि बहिणी माझ्या देवा तुझ्या चरणाजवळ माझ्या देवा येऊन जो मरियेचा वाटा त्यांनी स्वीकारलेला आहे तुझ्या चरणाजवळ बसून जीवनाच्या गोष्टी माझ्या देवा त्या ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत माझ्या देवा. प्रभू आज तुला विनंती करते माझ्या देवा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर दे माझ्या देवा. प्रभू तू त्यांच्याशी बोल आमच्याशी बोल माझ्या देवा आणि तुझं सामर्थ्य आज तू प्रगट कर आणि होऊ दे केवळ तुझ्या नावाचं गौरव. प्रभू आम्ही घटले जाऊ तू उंच केला जा माझ्या देवा. तुझं सामर्थ्य तुझं अद्भुत कार्य माझ्या देवा ज्या ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी तू कर. त्यांची भेट घे त्यांच्याशी बोल. तुझं नीतीचं शिक्षण दे. आमची सुधारणूक कर माझ्या देवा. तुझा सबोध आम्हाला लाभू दे आणि होऊ दे केवळ तुझ्या नावाचं. परमेश्वर बाप्पा तुला धन्यवाद देते तुला गौरवित इथून पुढचा वेळ का समय तुझ्या हातात आहे. धन्य त्या प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमाने आम्ही प्रार्थना करते म्हणून पित्या आमेन. Hallelujah. Yes, hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Welcome you, Brother Daru, Brother Cruz. Welcome you, Brother Vinay Kalan, Amalik brother. Praise the Lord. Okay, welcome you. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. Okay, अजून okay, Sister Doke, praise the Lord. Pushpa Doke, praise the Lord. God bless you, Sister Arti. Sister Arti, praise the Lord. Welcome you. Praise the Lord. Okay, Sister Arti, praise the Lord. Praise the Lord. Okay, some of them are coming. Brother Santosh, praise the Lord. Santosh Parki. Okay, तुम्ही सर्वजण आज बायबल स्टडीसाठी आपल्या आणि आपापल्या घरामध्ये सेट समोर आहात आणि निश्चितच प्रभू आपल्याशी बोलणार आहे माझा विश्वास आहे. कारण मगाशी मी सांगत होतो की आणि देवाचं वचन ज्यावेळेस आम्ही शिकतो किंवा ऐकतो त्यातूनच आमचा विश्वास वाढतो. कारण बायबल सांगते की रोमकरांच्या 10व्या अध्यायामध्ये की आमचा विश्वास ज्यावेळेस देवाच्या वचनाची वार्ता होते त्यामुळे आमचा विश्वास वाढतो. विश्वास वाढणं हे फार गरजेचं आहे कारण जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण विश्वासू देवाला राहावं. त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण संजीवित असावं. या परिस्थितीकडे पाहत असताना जरी कोरोना व्हायरस आजूबाजूला आहे आणि अजून आम्ही पाहतो की तो पसरत आहे काही ठिकाणी. आम्ही पाहतो की आपल्याला अजून यामध्ये आणि तडजोड करत आहोत आपण किंवा आपण औषधोपचार किंवा प्रार्थना या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यातूनच आम्ही प्रभूमध्ये पुढे जात आहोत. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Okay. Praise the Praise the Lord. Lord.
ओके किरण सावंत, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, किरण. ओके प्रेज द लॉर्ड किरण. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तर त्यातूनच आम्ही पुढे जात आहोत आणि माझा विश्वास आहे की याही स्थितीमध्ये आपल्या सर्वांचा विश्वास फार महत्वाचा आहे. पण देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाचा सेवक पौल ज्यावेळेस सेवा करत होता त्यावेळेस अनेक वेळेस त्याच्या पत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याने शिकवल्या आणि त्याच्या सेवा कार्यामध्ये त्याला मदत करणारे सहकारी सहसैनिक म्हटलेलं आहे असे हे अनेक लोक होते. सहकारी म्हणा किंवा सहसैनिक म्हणा हे अनेक पावलाच्या बरोबर होते. उदाहरणार्थ तिमोथी म्हणूया आपण सहकारी सहसैनिक किंवा क्लेमन सहकारी सहसैनिक किंवा आम्ही पाहतो की टायटस तीत आहे वगैरे आणि असे अनेक जण त्याच्याबरोबर होते. वी नो when Paul was serving and wonderfully writing to the many churches we see in the New Covenant, many people, many youngsters, those who are with him serving and also fellow servants with him. Yes. And he mentions them in many times. Hallelujah. Today we are going to learn one character and I believe God is going to speak to us. Yes, Hallelujah. hallelujah. And many times we know Timothy, Titus, we know Clement, we know many different things we talked about many times. But today there is one different person. Only 3 times he has been mentioned in the Bible. Only 3 times mentioned in the Bible. But we can learn many things from his life. See, Bible characters are there, how they behave, how they did, how they believed, and we can learn many things from them. So today we're going to learn few things from a character named Erast. आज आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अनेक पावलाच्या बरोबरचे सेवक होते आणि बंधू आणि पावलाला मदत करणारे होते. पावलानं सुवार्ता सांगितल्यानंतर ज्यांचं तारण झालं होतं असे पण लोक होते. त्यांनी सहसैनिक पाऊल म्हटला किंवा काही जणांना माझ्या लेकरांना म्हटला वगैरे आणि मग त्यातल्या अनेकांविषयी बराचदा आपण बोललो, अभ्यास केला. तिमोथी म्हणा, त्याच्यास म्हणा किंवा श्री क्लेमेंट वगैरे असे बरेच. पण आज एक असा आणि व्यक्ती आहे आणि याचा उल्लेख बायबलमध्ये फक्त 3 वेळेस आहे. पण खूप मुख्य महत्वाच्या जबाबदाऱ्या पावलाबरोबर सेवेमध्ये त्याने पार पाडलेल्या आहेत, मंडळीमध्ये त्याने पार पाडलेल्या आहेत. आणि तसंच आहे आपल्यासाठी हा जो एरास्त नावाचा आणि व्यक्ती आहे किंवा एरास्त नावाचं व्यक्तिमत्व जे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला त्याचा उल्लेख पाहायला मिळतो त्याच्याविषयी आपण काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस आम्ही आणि अशा प्रकारे शिकतो त्यावेळेस देव आमचं सहाय्य करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रतिभा प्रेज द लॉर्ड. संजय उबाळे ब्रदर प्रेज द लॉर्ड. काही जण तुम्ही आलेला आहात, तुमचं स्वागत आहे. सर्वांचं. स्वप्नील वेलकम यू. त्यानंतर प्रसाद गायकवाड वेलकम यू. संदीप शेंडगे वेलकम यू. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हालेलुया. ओके. तर आपण एक कॅरेक्टरचा एका व्यक्तिमत्वाचा आज अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव एरास्त आहे. एरास्त इंग्लिशमध्ये इरास्टस. हालेलुया. आणि एक 5 ते 6 गोष्टी त्याच्याविषयी मी सांगणार आहे पण त्या अगदी रिमार्केबल आहेत आमच्यासाठी. आणि या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रभूच्या वचनामध्ये वाढून कशाप्रकारे सेवेमध्ये, कशाप्रकारे जीवनामध्ये पुढं जावं, कशाप्रकारे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हँडल किंवा हाताळणारे आम्ही असावं आणि देवाची मग कशी विशेष कृपा आम्हाला लाभते हे आम्हाला यातून समजणार आहे. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. तुम्ही घराघरे म्हणू शकता हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. I believe you are watching us and you are going to listen Yes, us. hallelujah. Maybe today and tomorrow we have Bible study and also Sunday 11 a.m. we have Sunday service. तर मग आपण वचन रोमकरास पत्र 16 अध्याय 23 वचन. Romans 16th chapter 21st verse. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस याचा तुम्हा सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ पर्त याचा तुम्हा सलाम. ओके. वेलकम यू ब्रदर संजय गायकवाड. वेलकम यू. ओके. तुमचं स्वागत आहे. हालेलुया. थँक यू फॉर वॉचिंग. ओके. 23 Romans 16 chapter. Gaius my host आणि मला ते 4 होते. Gaius my host and the host of whole church, okay, greets you. Erastus, the treasurer of the city, greets you,
and Quartus. Hallelujah. A brother, okay, and the grace of our Lord Jesus Christ be with you all. Amen. पुन्हा 23 वचन. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य माझे व सर्व करणारा मंडळीचे आतिथ्य करणारा, ग्रीट करणारा किंवा आम्हाला होस्ट करणारा, आमचं वेलकम करणारा गायस, याचा तुम्हाला सलाम. त्याचा तुम्हाला सलाम. तसंच नगराचा खजिनदार एरास्त आणि मग नगराचा खजिनदार एरास्टस, द ट्रेजरर ऑफ द सिटी. एरास्ट व भाऊ क्वर्त ह्याचा तुम्हाला सलाम. ओके. आणि एक Quartus हा एक भाऊ आहे, त्याचा पण सलाम. हालेलुया. हालेलुया. So this is greeting, and there is two things about the Erastus here. Hallelujah. Hallelujah. There are two things remarkable about the Erastus here. That's what we have to see what the revelation, what the word has to say about. But let me tell you, Erastus meaning is beloved. Meaning of the Erastus. एरास्त या शब्दाचा किंवा त्या नावाचा अर्थ असा आहे की प्रिय किंवा आवडता किंवा जो हवासा वाटतो असा तो. हालेलुया. आवडता, प्रिय किंवा आणि जो हवा आहे किंवा जो आणि सगळ्यांना पाहिजे असतो वगैरे असा व्यक्ती. इंग्लिशमध्ये बिलोड, लाऊड वन, always in want to have this such a kind of brother. That's what the Erastus meaning. आणि त्याच्या नावाप्रमाणेच तो हवासा होता. नेहमी देवाचा सेवक पौल, अपोस्टल पौल याच्याबरोबर त्याने सेवा केली. नेहमी जिकडे पाऊल असेल तिकडे बऱ्याचदा तो आम्हाला पाहायला मिळतो. पाऊलानं दिलेल्या जबाबदाऱ्या किंवा पाऊलानं केलेली देवाची सेवा ही अतिशय सुंदररित्या त्यानं स्वीकारून त्यानं त्याच्याबरोबर सेवा केलेली आहे. आणि मी पाहतो की असं होय जे व्यक्तिमत्व आहे एरास्त किंवा एरास्टस, बिलोड वन. फर्स्टली वी लर्न फ्रॉम हिज नेम इटसेल्फ, ही इज अ बिलोड. Beloved of the church, beloved of his senior pastor Paul, the apostles, I can say, beloved of the Lord, Master, his Savior, I can say, beloved of everyone. Hallelujah. 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 आवडता सर्वांचा, तो आवडताना हवासा वाटणारा असा होता एरास्त. त्याच्या नावाप्रमाणे आवडता, त्याचं जे सिनियर होते पाळक साहेब आणि प्रेषित पाऊल यांचा तो आवडता होता. त्यानंतर देवाचा तो आवडता होता. त्यानंतर सगळ्या मंडळीमध्ये किंवा त्या करिंथामध्ये तो असे तिकडे सगळ्यांचा आवडता होता. हालेलुया. कारण पुढे मी सांगणारा महत्वाच्या जबाबदाऱ्या पण तो पार पाडत होता. आणि म्हणून पहिली महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की ही वॉज वॉन्टेड पर्सन किंवा आवडता होता. सर्वांना तो आवडणारा व्यक्ती होता. कारण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायचं, आम्ही आणि देवाला पण आवडणारे असावं. त्यानंतर आम्ही आपले जे सिनियर पास्टर आपल्या चर्चचे मंडळीचे पालक यांना आवडणारे असावं. तसंच आपले सहकारी आहेत, आपल्याबरोबर सेवा करणारे आपले बंधू बहिणी आहेत, त्यांना पण आपण आवडणारे असावं. हालेलुया. हालेलुया. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगितलं की आपल्याबद्दल इतरांना आनंद वाटावा, आपल्याद्वारे इतरांना आनंद वाटावा, आपल्याकडे पाहून देवाला पण आनंद वाटावा, आपल्याकडे पाहून देवाच्या सेवकांना आनंद वाटावा, आपल्याकडे पाहून आणि इतर माझ्या सहकार्यांना आनंद वाटावा, आपल्याला पाहून आमच्या घरच्यांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या शेजारापाजारांना, आपल्याला मी म्हणेल की गल्ली असेल, आपलं गाव असेल किंवा जिथं आपण असो तिथं आम्ही आनंद निर्माण करणारे असावं, आम्ही आवडते असावं. हालेलुया. हालेलुया. फार महत्वाचं आहे. ओके. या ठिकाणी एरास्त नावाचा हा व्यक्ती आहे, तो आवडता, त्याच्या नावाप्रमाणे आवडता होता. हालेलुया. प्यानो तुम्ही मी ज्यावेळेस अशा प्रकारे इतरांना आवडते बनतो, आवडतं बनायला अनेक गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला लीन नम्र लावावं लागेल किंवा त्या लोकांचं ऐकावं लागेल किंवा काही वेळेस त्यांना मदत करावं लागेल, काही वेळेस त्यांच्या संगती तुम्हाला राहावं, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा एखादा व्यक्ती आम्हाला आवडू लागतो. आणि विशेष करून देवाला देखील तो आवडू लागतो ज्यावेळेस तो प्रभूच्या वचनांच्या अध्ययनामध्ये चालतो, एक साक्षीमय जीवन जगतो, देवाला तो आवडू लागतो. हालेलुया. म्हणून आज पहिली महत्त्वाची गोष्ट एरास्त मधून आम्ही शिकतो की तुम्ही सर्वांचे आवडते बना आणि हवेसे असे बना. हालेलुया. प्रिय असे बना. Okay, first thing we learn, this is the meaning of this person's Erastus is beloved one, the one who is in need of, wanted one, beloved, loved one.
Okay, everybody wants to have him, and pastor wants to have him. His senior pastor, colleagues wants to have him. We see here Timothy wants to have him always. He was together. He was working. I'm going to tell you ahead. And so that's what the character is: a loving one, a wanting one. In the same way, we must be wanted in the kingdom. We must be wanted in the church. We must be there beloved to everyone. Maybe in our neighboring places, or wherever we are, our company, our workplace, wherever we are, people should love us. Hallelujah. Yes, hallelujah. People should love us. They should welcome us. Hallelujah. Hallelujah. लोकांनी आपल्यावरती प्रीती करावी, कारण आम्ही आणि तसे आवडते बडामान. म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट, आणि आमच्या जीवनामध्ये असं काय आमचं जीवन आम्ही जगावं की आम्ही लोकांना आवडावं, Yes. देवाला आवडावं, इतरांना आम्ही आवडावं. Yes, जिथं आम्ही असू, घरामध्ये आणि कुठं का असं ना, कामाच्या ठिकाणी आम्ही आवडते असावं. Amen. हालेलुया. Hallelujah. देवाला आपण तेव्हाच आवडतो ज्यावेळेस आम्ही देवाची वचनं पाळतो त्यावेळेस. Yes, hallelujah. ओके, आणि म्हणून ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, आणि हा व्यक्ती की आध्यात्मिक खजिना म्हणूया आपण, किंवा आणि एक प्रकार खजिना बाळगणारा तो व्यक्ती होता. आम्ही पाहतो 16-23 मध्ये पुन्हा एकदा तिथं असं म्हटलेलं आहे की ट्रेजरर ऑफ द सिटी, नगराचा खजिना. नगराचा खजिनदार तो होता. हालेलुया. हालेलुया. आता खजिना म्हटलं की आपल्याला जरासं मस्त वाटतं ना, खजिना म्हटलं की, किंवा ट्रेजरर सगळा पैसा त्याच्याकडे होता नगराचा. आणि ही वॉज इन करिंथकडल्या मंडळीचा पण तो खजिनदार होता, आणि त्या करिंथच्या नगराचा खजिनदार होता. ओके, खजिना कोणालाही सोपवून दिला जात नाही, लक्षात ठेवायचं. हालेलुया. Erastus was treasurer of that city. Okay, the Bible says here treasurer of the city, and this is the city of Corinth, the church of Corinth, the city of Corinth. He was treasurer means handling the treasure. He's handling money, maybe gold and silver. He's handling valuable things. He is handling wonderful things and valuable things in his life. ओके, खजिनदार म्हणजे अतिशय चांगल्या गोष्टींची देखरेख करणारा, सांभाळणारा. मग त्यामध्ये पैसा असेल, सोनं नाणं असेल, पोशाख असतील, किंवा त्यामध्ये अजून काही महत्त्वाची पात्र असतील वगैरे, अशा अनेक गोष्टी, आणि तो सांभाळणारा होता. ब्रदर विजय, प्रेज द लॉर्ड, वेलकम यू. ब्रदर सचिन, वेलकम यू. हालेलुया. वेलकम यू. ओके, तर अशा प्रकारे ही वॉज अ ट्रेजरर इन द सिटी. ओके, ट्रेजरर इन द सिटी, लक्षात ठेवायचं. फ्रेंड, ट्रेजरर, दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत की ट्रेजरर म्हणजे तो पैसा वगैरे सांभाळणारा तर होताच होता, पण आणि तुम्हाला आणि मला आध्यात्मिक ट्रेजरी पण दिलेली आहे देवानं. आध्यात्मिक आशीर्वादन आम्हाला भरलेलं आहे. आमचं तारण म्हणा, आमचा विश्वास म्हणा, आम्हाला प्रीतीचं अंतःकरण जे देवाने दिलेलं आहे, आम्हाला अनेक गोष्टी प्रमाणे, किंवा आमचं पाचारण म्हणूया आपण, आमच्यामधले असलेले टॅलेंट्स, कला, गुण म्हणूया आपण, जे प्रभूने आमच्यामध्ये भरलेले आहेत, ते सर्व सांभाळणारे, जतन करणारे आणि ते वाढवणारे आम्ही असावं. हालेलुया. आणि एरासचा दुसरा भाग असा आहे की तो नगराचा खजिनदार होता. सगळ्या नगरामधला जो पैसा अडका किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सांभाळणारा तो व्यक्ती होता. ओके, दोन गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला पाहिलं. ही वॉज अ पर्सन ऑफ ऑनर. ओके, चांगला सन्मानित व्यक्ती होता. खजिनदार म्हटल्यावर नगराचा, त्याला सलाम साहेब, बरोबर. ओके, फायनान्स मिनिस्टर, सलाम साहेब, असं आहे ते. ओके, कोणीही व्यक्ती आम्ही पाहतो तर अशा हुद्द्यातला, विशेष करून ट्रेझरी असेल तर ही इज अ पर्सन ऑफ ऑनर. त्याला सन्मान मिळालेला असा तो व्यक्ती होता, कारण त्याच्याकडे ट्रेजर होतं. कारण करिंथमध्ये आणि त्या सर्व करिंथ शहरामधला आणि खजिना त्याच्याकडे होता, म्हणून तो करिंथामध्ये सन्मानित होता. हालेलुया. तसंच करिंथकाच्या मंडळीमध्ये देखील आणि तो सन्मानित होता. कारण का की निश्चितच त्याच्याकडे खजिना मंडळीचा असणार आहे. हालेलुया. 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 पर्सन ऑफ ऑनर, आय कॅन से, सन्मानित व्यक्ती. खजिना असला की सन्मानित होतातच व्यक्ती. हालेलुया. पण ठीक आहे, आपल्याकडं हा जगातला खजिना आहे, प्रेज लॉर्ड, नसला तरी प्रेज लॉर्ड. हालेलुया. आहे तरी प्रेज लॉर्ड, नाही तरी प्रेज लॉर्ड. पण खरा खजिना आपल्याकडे काय आहे
जो ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं जे आहे ते खरा खजिना आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. Okay, real treasure what we have, whatever, okay, only treasure we have, praise the Lord, we don't have, praise the Lord, doesn't matter. Yes. Okay, you pray, God will give you that treasure. Yes. Okay, you want it, ask, God will give you. Yes. But the real treasure that what we have is a spiritual treasure. Hallelujah. Hallelujah. Spiritual treasure. My brothers, I know God has blessed us spiritually tremendously. Yes. Because of Lord Jesus Christ. प्रभू येशूच्या द्वारे ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं, आम्ही त्याचं तारण स्वीकारल्यामुळं, Yes. आम्ही खऱ्या अर्थानं, आपल्याला माहिती आहे ना आम्ही धनाढ्य आहोत. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही Yes. धनाढ्य आहात? Hallelujah. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही श्रीमंत लोक आहात? Yes. Hallelujah. तुम्हाला काय आता बायबलमध्ये सांगितलं, परिषदेच्या कुत्त्यामध्ये पाऊल म्हणतो की आपल्याला धनवान बनवण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त काय झाला? गरीब गरीब झाला. झाला. हालेलुया. Hallelujah. To become us rich, to make us rich. Okay, Jesus became poor. That's what Paul says. Okay, तर देवाला धन्यवाद असो आणि या अद्भुत गोष्टीबद्दल. आणि म्हणून थँक्यू ब्रदर वसंत, जस्मिन, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू, वेलकम यू. तर दुसरी महत्त्वाची गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की तो नगराचा खजिनदार होता म्हणून तो सन्मानित व्यक्ती होता. Yes. त्यानो तुम्हाला आणि मला आध्यात्मिक खजिना मिळालेला आहे येशूच्या द्वारे. Hallelujah. जे तारण मिळालं, विश्वास आहे आणि प्रीतीचं अंतकरण आहे, जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव लिहिलेलं आहे, Yes, किंवा hallelujah. आमच्या पाश्चात्यामध्ये या सर्व आध्यात्मिक गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही खरे श्रीमंत आहात. Amen. कधी कधी काय लोकांना वाटतं की बाबा आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, आम्ही अजून आमची परिस्थिती बदललेली नाही, आम्ही गरीबच आहोत, आम्हाला चांगलं घर नाही वगैरे, असं अनेकांना वाटतं. कधी आम्ही ज्यावेळेस नैसर्गिक गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस कदाचित ह्या गोष्टी आमच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे सगळे जगातल्या गोष्टी आम्ही इकडेच ठेवून जाणार आहे. हे जगिक वैभव आहे, असलं तरी प्रेज लॉर्ड, नसलं तरी प्रेज लॉर्ड. Amen. हालेलुया. Hallelujah. पण खरं वैभव आहे, खरं ट्रेजर आहे, खरी श्रीमंती आहे येशूमुळे तुम्हाला आणि मला मिळालेले आहे. Yes. Hallelujah. आज तुम्ही सर्वजण जे पाहत आहात किंवा जे नंतर पाहात, ख्रिस्तामुळं तुम्ही श्रीमंत आहात. Amen. Because of Hallelujah. Jesus, you are rich person. Yes. Hallelujah. Don't forget, you have treasure. Yes. A Hallelujah. spiritual treasure God has given to you. Amen. You have so many things God has given to you. You have so many Yes, things God has hallelujah. entrusted to you to make use of it and to use for yourself and to Yes. others so that you can enjoy, fulfill the Hallelujah. fulfill the plans of God. Yes, Hallelujah. hallelujah. So because of that, a person of honor. Second, with see here, he was a person of account. Hallelujah. Hallelujah. पैसा अडका किंवा आणि एक प्रकारे अकाउंटेबल, हिशोबी व्यक्तित्व होता. हालेलुया असं म्हणूया आपण. हे फार महत्त्वाचं आहे आमच्या जीवनामध्ये फेडो. आणि एक प्रकारे रिस्पॉन्सिबल म्हणूया आपण, किंवा महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा व्यक्ती. Yes, हालेलुया. hallelujah. हे पण महत्त्वाचं आहे. आम्ही पाहतो की हा एरास्त नावाचा जो व्यक्ती आहे, ओके, एरास्टस, he was a very important person in Corinth. Yes. And in the church of the Corinth also. What we learn thirdly here is that he was a man of account, or he was a responsible person carrying out responsible job. एक जबाबदार व्यक्ती आणि योग्य ती चांगली मोठी जबाबदारी पार पाडणारा व्यक्ती. Yes. जिथं फार संतुलित त्याला राहायला पाहिजे, जिथं त्याच्या मनावरती त्यानं ताबा ठेवायला पाहिजे, जिथं कोणत्या प्रकारे पैसा बघून, धन बघून त्याचं मन लोभी होता कामा नये. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे प्रियानो. कारण देव नेहमी ह्या सर्व गोष्टी पाहतो आणि मग आम्हाला आशीर्वादित करतो. देव नेहमी आमच्यासाठी चांगला आहे, परमेश्वर आमच्यासाठी चांगला आहे. God always sees this thing, and so this person was very valuable, carrying out valuable things. He has to have a self-control, no temptation. Okay, he has to handle the money very properly so that God is watching. A fear of God must be there and must be in him. हे सर्व देवाचं भय देखील धरून हे सर्व तो करत होता. म्हणून तो सन्मानित व्यक्ती होता आणि मोठी चांगली जबाबदारी पार पाडत होता. Hallelujah. कारण तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये चांगली आणि मोठी जबाबदारी पार पाडणारे लोक बनायला पाहिजे. Amen. Hallelujah. 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 We also must be like Eraster, Yes. people of responsibility. We should carry out the good responsibilities and greater responsibilities, bigger responsibilities in the kingdom of God. Okay, that's why God always watches us. We should have a self-control. We should have a fear of God. We should have a godly understanding very well, so that we can
we can carry out good responsibilities. Yes, Hallelujah. hallelujah. A greater responsibilities. आम्ही लक्षात ठेवायचं, आम्ही चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या व्यक्तिमत्व Yes, असायला पाहिजे. hallelujah. परमेश्वराचं भय बाळगून विश्वासानं जी जी जबाबदारी तुमच्यावर पार पाडलेली आहे ती एरास्तप्रमाणे आम्ही पार पाडणारे असायला Amen. पाहिजे. Amen. हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस अशी जबाबदारी पार पाडणारे असतो त्यावेळेस देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य आपोआप तुमच्यावरती येईल. देवाची करुणा आपोआप तुमच्यावरती येईल. Yes. देवाचं सामर्थ्य आपोआप तुमच्यावरती येईल. Amen. तुमच्यासाठी देवाचे दिवदूत आपोआप कार्य करू लागतील. Yes, hallelujah. आणि तुमचं जीवनच बदललेलं असेल. Amen. प्रियानो, लक्षात ठेवायचं, हायर रिस्पॉन्सिबिलिटीज, हायर ब्लेसिंग्स. Yes, hallelujah. Okay, you are carrying out the higher responsibilities very faithfully. You will enjoy higher blessings because of Amen. that. Hallelujah. जितकी चांगली आणि मोठी जबाबदारी विश्वासाने पार पडाल तितके चांगले आणि मोठे आशीर्वाद आनंदाने उपभोगाल. Yes, hallelujah. 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 हालेलुया. Hallelujah. हे देवाचं अंतःकरण आहे प्रियानो. Yes, एरासला ही कृपा मिळाली. एरास नावाच्या या व्यक्तीला पावलाने ज्यावेळेस आपल्या जवळ घेतलं, पावलाने ज्यावेळेस त्याला पाहिलं त्यावेळेस त्याच्यावरती जबाबदाऱ्या पार दिल्या. आणि आम्ही पाहतो की आणि तो खजिनदार होता करिंथामध्ये, तसंच खरांत्यातल्या मंडळीमध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती, एक रिस्पॉन्सिबल पर्सन, आणि देवाने त्याला विशेष आशीर्वाद केलं. हालेलुया. Hallelujah. ओके. नंबर 3. त्यानंतर आम्ही पाहतो 23व्या वचनामध्ये, ही ग्रीट्स यू. वाचा परत 23. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस, याचा तुम्हा सलाम. ओके. गायचा सलाम झाल्यानंतर पुढं नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त, हां. याचा तुम्हा सलाम. ओके. पुन्हा इकडं एरास्त सलाम सांगणारा व्यक्ती आहे. हालेलुया. आता इकडे पण हे फार महत्वाचं आहे. Yes, hallelujah. हालेलुया. Now here we see a person is one who is greeting. He says he greets. Eras is a person who sends the greetings to people around him with the other people. Hallelujah. Hallelujah. अनेकांना सलाम सांगणारा, अनेकांना ग्रीटिंग्स पाठवणारा, अनेकांना शुभेच्छा देणारा, अनेकांच्या शुभेच्छा चाहणारा, अनेकांचं बरं आणि चाहणारा, आणि असा हा एरास्त आहे. Yes, hallelujah. ओके. तुमचं बरं हो असं म्हणणारा असा हा एरास्त आहे. Yes, hallelujah. तुम्हाला देवबाप आशीर्वादित करो असं म्हणणारा हा एरास्त आहे. Amen. देवाच्या लेकरांनो, लक्षात ठेवा, सेवक सेविका जो कोणी मला तुम्ही आज पाहतात, हे अंतकरण फार महत्वाचं आहे देवाच्या लोकांसाठी. hallelujah. हे अंतकरण फार महत्वाचं आहे की आम्ही आमचे प्रियजन म्हणा किंवा आमच्या मंडळीतले म्हणूया आपण, किंवा इतर जे आमचे प्रियजन आहेत, आम्हाला माहीत आहेत, इतर ख्रिस्ती किंवा ख्रिस्ती इतर लोक आहेत. ओके. टू गिव्ह ग्रीटिंग्स, टू आस्क देम, किंवा त्यांची विचारपूस करणं, किंवा आणि त्यांना सलाम करणं म्हणा, किंवा यामध्ये थोडा आम्हाला नमतापणा घ्यावा लागेल वगैरे, हरकत नाही. पण त्याचा आशीर्वाद त्याला मिळतो आणि त्याच्यामुळं मला आशीर्वाद मिळतो. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. When you are greeting people, when you are telling, okay, how are you? When you are, it's like you are a well-wisher, a person who has well-wishes regarding others. Yes, hallelujah. इतरांविषयी चांगल्या इच्छा बाळगणारा एरास्त. Amen. लक्षात ठेवायचं. Hallelujah. इतरांविषयी चांगल्या इच्छा बाळगणारा, well-wisher about others. You know, to Abraham, what God said. 12th chapter, Genesis, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राहामाला देवाने काय सांगितलं? अब्राहामा, मी तुला सांगतो तिकडे तू ये. ओके. आणि अब्राहामाला अनेक आशीर्वाद दिले, त्यातली ही एक गोष्ट वाचू आपण. ओके. 3रं वचन 12व्या अध्याय उत्पत्ती 12वा अध्याय 3रं वचन. तुझे जे अभिष्ट चिंततील तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. ओके. त्यांचं मी अभिष्ट करेन. म्हणजे आपण एखाद्याचं चांगलं चिंतलं, अभिष्ट चिंतलं, तर देव त्याचं पण चांगलं करतो आणि आपलं पण चांगलं करतो. Yes, hallelujah. अब्राहामाला सांगितलं, आपण अब्राहामाची संतती आहोत विश्वासात. Amen. हालेलुया. Hallelujah. इट हॅज कम स्ट्रेट अवे बाय फेथ टू यू अँड टू मी. आपल्यापर्यंत ते विश्वासानं आलेलं आहे. पुढं, तुझे जे अनिष्ट चिंततील हां. त्यांचे मी अनिष्ट करीन. आणि जर तुम्ही कुणाचं अनिष्ट चिंतलं तर काय होईल? त्यांचं अनिष्ट. आय विल ब्लेस दोज हू ब्लेस यू अँड आय विल कर्स दोज हू कर्स यू. तुला जो शाप देईल त्याला मी शाप देईल, तुला जो आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. कारण आपण तर शाप कोणाला द्यायचा नाही. मी नेहमी सांगितलं, शिकवलं, आम्ही शाप देणारे नाही, आम्ही आशीर्वाद देणारे आहोत. Amen. हालेलुया. Hallelujah. वी आर नॉट पीपल हू pronounce the curse
we are people who break the curse. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. We have the authority to break the curses. Hallelujah. Hallelujah. We are people to pronounce the blessings. Hallelujah. 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 And so I bless you today, those who are watching. Amen. Hallelujah. I bless you today in the Yes, mighty hallelujah. name of Jesus. Let God's kindness come upon you. Hallelujah. Let God's light shine upon you. Yes, hallelujah. May Lord God give you good health and wealth Yes, in the hallelujah. mighty name of Jesus. Amen, hallelujah. 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 प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. त्याची कृपा तुमच्यावरती सदैव असो. त्याचा मुख प्रकाश सदैव तुमच्यावरती पाडो. Hallelujah. तुम्हाला चांगलं आरोग्य असो. Yes. आशीर्वादित करो तुम्हाला. उत्तम Amen. भरभराट असो. Hallelujah. असा माझा आशीर्वाद तुम्हाला मी देतात. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. एरास्ट हा इतरांना ग्रीटिंग्स देणारा, शुभेच्छा देणारा व्यक्ती होता. Hallelujah. चांगलं चिंतणारा एरास्ट हा व्यक्ती होता. ही वॉज अ पर्सन हू वॉज ग्रीटिंग अदर्स, ए वेल विशर ऑफ अदर्स. ही एक गोष्ट आम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही मी देवानं आम्हाला आणि आमच्या मुखामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वाद मिळवणारे आणि आशीर्वाद देणारे आहोत. हालेलुया. Hallelujah. देवाकडून आशीर्वाद मिळवणारे आणि इतरांना आशीर्वाद देणारे. Amen. हालेलुया. Hallelujah. Receiving blessings from God and just releasing blessing for God to others. Yes, That's Lord. what we are called for. त्यासाठी आम्ही बोलावलेले आहोत. Yes, hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यासाठी आम्ही बोलावलेलो आहोत. आणि म्हणून पाहतोय एरास्टस is doing the same thing. He is doing the same thing. We see in this world, we see he is a greeting people, and he is a greeting people with other people. Okay? His friend was Quartus, and also in other place Timothy, his friend. Hallelujah. So with together he delights to be with people around. Hallelujah. Hallelujah. कारण त्याच्या नावाप्रमाणे तो आवडता आहे म्हणून त्याच्याबरोबर सारखे आणि लोक होतेच होते. Hallelujah. Yes, hallelujah. Okay, hallelujah. Hallelujah. So he was a man who was giving greetings. Okay, आणि वेगवेगळ्या प्रकारे आणि तो सन्मानित व्यक्ती होता, इतरांना सलाम करणारा व्यक्ती होता. आणखीन एक गोष्ट मला इथं सांगावं लागेल. Even though he was a treasurer of the city on high post, but still he is humbling himself and doing salam. Amen. हालेलुया. हे फार Amen. महत्वाचं आहे. ओके, इतका चांगला व्यक्ती, इतका हुद्द्यातला व्यक्ती आहे, इतका आणि चांगल्या आणि पोझिशनवरती आहे, चांगल्या कामात मध्ये मोठा साहेब म्हणून आपण त्याला, किंवा त्या शहरामध्ये करिंतामध्ये आणि सगळं त्याच्याकडं ट्रेजर म्हणा किंवा आणि सगळा आणि खजिना सांभाळणारा हा व्यक्ती म्हणजे मोठा महत्वाचा व्यक्ती आहे, तरी सुद्धा तो इतरांना सलाम करणारा व्यक्ती आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. काहीतरी Hallelujah. शिकायसारखं आहे बाबा. Hallelujah. Yes, hallelujah. Even though he was a good person on higher level, higher position, still he is humbling himself and greeting other people around him and writing also greetings to the churches. Yes, Hallelujah. hallelujah. Humble person. Hallelujah. Hallelujah. आज आपल्याकडे हे बघायला मिळालं पाहिजे. फार तुटवडा वाटतो कधी कधी. ओके, कधी कधी आमच्याकडे काय आहे आणि काय नाही हे पण आम्हाला कळत नाही, पण आम्ही सलाम नाही, आपल्याकडं सलाम म्हणून लगेच मनात होलांब. असं होते का? सलाम होलाम असं आहे का? असं नाही पाहिजे. हालेलुया. Hallelujah. See, we are changed people. आम्ही बदललेले लोक आहोत. लक्षात ठेवायचं, आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला सहाय्य मिळालं, कृपा मिळाली, आशीर्वाद मिळाले. Yes, आम्हाला प्रियानो सर्व गोष्टी देवाने दिलेल्या आहेत आणि इथून पुढे पण तो देणार आहे. Yes, hallelujah. प्रियानो, प्रभू आपल्याला शेवटपर्यंत सांभाळणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यानं टाकलेलं नाही, सोडलेलं नाही, कुणालाच नाही Yes, आणि करणार पण नाही ते, कारण त्याचं वचन आहे ते. तो आम्हाला सांभाळणारच, आम्हाला आणि आशीर्वादित करणारच, आमच्या गरजा पुरवणारच. Yes, हो, hallelujah. आणि परिस्थिती कशी का असणार, परिस्थितीवरती देवाचे आशीर्वाद अवलंबून नाही. Amen. ओके, Yes, hallelujah. परिस्थितीवरती देव कार्य करत नाही, देव परिस्थिती बदलणार आहे. देव कार्य करतो तुमच्यावरती, माझ्यावरती जी त्याने प्रीती Yes, केली hallelujah. आणि आम्ही जे विश्वासाने त्या आपल्या जीवनात प्रभू म्हटलेलं आहे, आम्ही जी त्याची प्रजा आहोत Yes. म्हणून देव कार्य करतो. Hallelujah. ओके, God is so loving. He always will bless us. Yes, It's not because the circumstances and no. Because we have received Him as a Savior. Yes. He is our Lord and Master. We are His people. Yes, hallelujah. Okay. So even though he was a big person, big shot, big guy, I can say, still he is doing salam to others. Yes, hallelujah. Very good Erastus. मोठा व्यक्ती आहे तर देखील इतरांना
नम्र होऊन ग्रीटिंग्स देत आहे, त्यांचं भलं आणि व्हावं अशी इच्छा बाळगत आहे, त्यांना शुभेच्छा देत आहे. केव्हा मी म्हणेल पुढे जाऊन तुम्ही कसे आहात, ओके, असं विचारत आहे. या दिवसामध्ये आम्ही एकमेकाला भेटू शकत नाही, माहीत नाही कधी आपल्याला आणि पुन्हा चर्चमध्ये एकत्र यायला मिळणार आहे. पण आम्ही फोन करावा, विचारावं, आपापल्या एरियामधल्या लोकांना विचारा, फोन करा, फोनवरती विचारा कसे आहात तुम्ही, बरे आहात का, किंवा काय आपले प्रियजन आहेत त्यांना विचारा कसे आहात, बरे आहात का, काळजी घ्या वगैरे. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत, आमची मंडळी प्रार्थना करत आहे, आम्ही चर्च म्हणून सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. आणि निश्चितच त्यांना चांगला वाटेल, आनंद वाटेल. आणि तुम्ही जे पाहतात तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सर्वजण काही जणांची नावं मी घेतली आणि काही जणांची कदाचित घेता आले नाही, पण आम्ही सर्वांसाठी, मंडळीसाठी आणि सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. हालेलुया. बुधवार आम्ही प्रार्थना करतो, गुरुवारी 2 दिवस आम्ही प्रार्थना करतो ऑनलाईन, आणि मग 2 दिवस बायबल स्टडी, 1 दिवस रविवारचं चर्च, असा करायला आहे. हालेलुया. ओके, कमिंग बॅक टू एरास्ताकडे पुन्हा येऊ द्या. आय लव्ह दिस पर्सन. ओनली 3 times इज मेन्शन. मला हा व्यक्ती फार आवडतो. ज्यावेळेस मी हे सगळं वाचलं आणि कॉमेंट्री वगैरे वाचली वेगळ्या पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी पडलेल्या अनेक गोष्टी आहेत, पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. दिस इज अ वंडरफुल पर्सन, अतिशय अद्भुत व्यक्ती आहे. हालेलुया. सलाम करतो, आय लाईक इट. हालेलुया. कारण खरंच नम्र आम्ही असावं जीवनामध्ये. जो नम्र असतो त्यालाच देव उंच करतो, आणि जो स्वतःहून उंच पाहण्याचा आणि व्हायचा प्रयत्न करतो त्याला गर्वाला तर नेहमी देव काय करतं, खाली ओढतं. दिनांना योग्य त्यावेळेस देव उंच करतो. म्हणून आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली नेहमी लीन असा. When you are a humble person, God will exalt you in due season. Okay, so let us see Erast. He was a person who is saying salam, salute. Hallelujah. So God is blessing him. Okay, number 4, 2 Timothy 4th chapter and 28, 2 तिमोथी 4था अध्याय आणि 20वा वचन. एरास्त करितात राहिला, त्रफीम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. ओके, सेकंड मेन्शन ऑफ एरास्ट और एरास्टस. दुसऱ्या ठिकाणी एरास्ताचं जे काही मेन्शन केलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? एरास्त करितात राहिला. Erastus stayed in Corinth. Okay, but Trophimus I have left in Miletus. He was sick because. Okay, एक व्यक्तीकडे त्याला काय नाव मराठीमध्ये? Trophimus was sick, so Paul left him in Milet. Okay, पाऊलाच्या बरोबर असलेले लोक पण कधी कधी आजारी होतेत. हालेलुया. ठीक आहे, पाऊल प्रार्थना करायचा आणि देवबाप त्यांची काळजी घ्यायचा. पण एरास्टस विषयी आपण अभ्यास करत आहोत. एरास्ताविषयी म्हटलंय की स्टेड इन करिंथ, तो करिंथामध्ये राहिला किंवा थांबला. ओके, याच्यातून 2-3 गोष्टी मला पाहायला मिळतात आणि त्या फार महत्वाच्या. नंबर 1, एरिस्त करिंथात राहिला, बिईंग ए प्रेझेंट ॲट द फील्ड. जिथं त्याचं काम होतं, जिथं त्याची जबाबदारी होती, जिथं त्याचं कार्यक्षेत्र होतं, किंवा मी म्हणेल जिथं त्याची मंडळी होती तिथं हजर होता. हालेलुया. हालेलुया. आता मंडळी सोडून फिरणारे लक्षात ठेवा, देवबाप तुम्हाला ज्या मंडळीत देवाने आणलं तिकडंच तुम्ही राहायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद करतो. Added blessing will be then when you are there in your church where God has planted you. Then only you will be prosperous there. God will see to it that you will be blessed in your local church, your church where God has brought you. तुम्ही देवाने ज्या मंडळीत तुम्हाला आणलं, रोवलं, पेरलं, तिथं तुम्ही राहायला पाहिजे. विश्वासू तिथं देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, तिथं देव सर्वांना आशीर्वाद करणार आहे. इकडे म्हटलं की एरास्त करिंथात राहिला. ही वॉज देअर प्रेझेंट. ही वॉज देअर. त्याचं जे कार्यक्षेत्र होतं तो तिकडे खजिनदार होता. मंडळीमध्ये पण तो खजिनदार होता, किंवा त्या आणि शहरामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्या शहरामध्ये अनेक लोक त्याच्या ओळखीचे होते. अनेक लोकांना त्याने कदाचित प्रभूविषयी सांगितलं असेल, अनेक लोकांना तो भेटत असेल, अनेक लोकांना ग्रीटिंग देणारा व्यक्ती, अनेक लोकांच्या शुभेच्छा इच्छिणारा असा अतिशय सुंदर एरास्त करिंथामधून बाहेर पडला नाही. कारण त्याला माहित होते की देवानं मला करिंथ या ठिकाणी ठेवलेलं आहे, मला करिंथातच राहायला पाहिजे. लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहित पाहिजे
की देवाने तुम्हाला कुठे ठेवलेलं आहे. Yes, hallelujah. हालेलुया. हे माहीत होणं आणि तिथं राहणं याला आशीर्वाद आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. So Hallelujah. he was present in Corinthians. Erastus was not leaving the city because he was a responsible person. He knows very well that God has planted him there. Yes. God has planted in the city. God has planted him in that church and the responsible and honorable position in the city and in the church to Erastus. So he is not leaving his workplace or is a place where God has brought him. Yes. So if God has brought you in the church, stay in the church. Amen. Hallelujah. Yes, hallelujah. Not only stay in the church, be the part of the ministry. Yes, hallelujah. Support the ministry. Be the part of the church. Yes, hallelujah. Be there. Be there. Stand with the pastor. Stand with the leader together so that God will bless you in return. Hallelujah. Amen, hallelujah. जिथं आम्हाला देवानं आणलेलं आहे, रोवलेलं आहे, त्या मंडळीमध्येच फक्त हजर राहून चालत नाही. त्या मंडळीचा आम्ही भाग बनायचं असतं. Amen. हालेलुया. Hallelujah. त्यानं बायबलमध्ये सांगितलं की मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. Yes, म्हणजे आपल्या hallelujah. शरीराप्रमाणे आहे. प्रत्येक अवयवाला काहीतरी काम असतं मंडळीमध्ये Yes. आणि तो तिथं ते करत असतो. Yes, जसं मस्तक hallelujah. सांगतं त्याप्रमाणे. हालेलुया. Hallelujah. अनुप्राण हे आम्हाला करायला पाहिजे आणि तो त्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या ठिकाणी हजर होता. Yes. आम्ही तिथं असायला पाहिजे. पाऊल म्हणतो की आणि मी एरास्ताला करिंत, तो एरास्त काय म्हटलेलं आहे? एरास्त करिंतात राहिला. एरास्त करिंतात राहिला म्हणजे त्या तो राहिलेला, त्याच्या इच्छेनं राहिलेला. पावलाबरोबर तो गेला नाही प्रवासाला. करिंतामध्ये त्याची जबाबदारी होती. त्या मंडळीमध्ये किंवा त्या शहरामध्ये त्याची गरज होती. त्याला माहीत होते की इथं माझी गरज आहे, मी तिथं असणार आहे. Amen. तुमची जिथं गरज आहे तिथं तुम्ही असायला पाहिजे. Amen. Hallelujah. Yes, You should hallelujah. see where I am in need of. Yes. Okay, maybe now two brothers are here sitting in front of me. Yes. They knows very well our need is here. Amen. Okay, दोघं भाऊ माझ्या समोर आहेत. त्यांना माहित आहे की आमची गरज इथं आहे. ते Yes. दोघे इथे माझ्या समोर आहेत. Amen. हालेलुया. Hallelujah. चर्चमध्ये पण काय लीडर्स तुम्ही आहात, तुम्हाला बरोबर माहिती आहे की तुमची गरज, तुम्ही ती जबाबदारी पार पडत Yes, आहात. hallelujah. देवा तुम्हाला आशीर्वाद करू त्यामध्ये. Yes, hallelujah. हालेलुया. पण Hallelujah. पण हा एक फार मोठा सेवेतला महत्वाचा भाग आहे. Yes. जसं आम्ही प्रभूमध्ये वाढत आहोत ना, आम्हाला हे कळायला पाहिजे. Yes. प्रभूमध्ये आम्ही आणि अनेक वर्ष कदाचित तुम्ही आहात, प्रेज लॉर्ड. पण हे तुम्हाला समजायला पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही हे पसंत करायला पाहिजे की त्या ठिकाणी जिथं मला आणि माझा उपयोग आहे किंवा जिथं मला देवाने ठेवलेलं आहे, जिथं मला एखादी जबाबदारी पार पाडायची आहे, तिथं मी असायला पाहिजे. Yes, hallelujah. एरास्त करिंतात राहिला. Amen. He decided to stay in Corinth Yes, hallelujah. because his job was there in Corinth. Amen. His ministry was there in the Yes, Corinth. hallelujah. He has to help the senior pastor. Amen. He has to help the fellow believers. He has to help the citizens. Yes, He has to help the surrounding people. That's why he stayed Yes, there. hallelujah. Willingly he stayed there. Yes, hallelujah. 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 He did not run away. He willingly stayed. Yes. तो त्या ठिकाणी राहिला, मनापासून राहिला, स्वतःच्या इच्छेनं राहिला. Yes. कारण त्याला तिकडं काम होतं, सेवा होती, त्याला माहित होती की जबाबदारी होती. Amen. Hallelujah. Yes, hallelujah. ओके, पुढं रेडी टू सर्व द चर्च इन करिंथ. त्या ठिकाणी तो मंडळीची सेवा करण्यासाठी मनापासून तिकडे राहिला असा मी पाहायला मिळतं. तिकडे पाहतो की त्याच्याबरोबरचे काही, पाऊल म्हणतो की एक आजारी पडला किंवा अजून एकाला तिकडे थांबवलं मी. पण हा व्यक्ती आहे तो करिंथामध्ये राहिला की जेणेकरून करिंथ या ठिकाणी त्याला ते सेवेचं अंतःकरण देवाण दिलं होतं. हालेलुया. Hallelujah. आपल्याला आम्ही पाहतो की निश्चितच या व्यक्तीनं देवाचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. निश्चितच या व्यक्तीला देवाने कृपा दिलेली आहे. Hallelujah. आणि निश्चितच त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे, त्याची जी पोझिशन आहे, त्यामुळं अनेकांना त्यानं प्रभावी केलं असणार आहे. Yes, hallelujah. See, he was an influential person in Corinth. Yes. Become an influential person in Yes, Corinth, hallelujah. in your Corinth, in your church, in your home, Yes, in your hallelujah. surroundings. Hallelujah. Become an influential person. म्हणजे तुम्ही प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व बना. Amen. Hallelujah. तुम्ही प्रभावी बना. Yes. तुमचं आणि इतर लोकांना तुमचा आशीर्वाद मिळू द्या इतरांना. हालेलुया. Hallelujah. तुमची साक्ष इतरांना आशीर्वादित होऊ द्या. तुमचं आध्यात्मिक जीवन इतरांना आशीर्वादित होऊ द्या. Yes, तुमच्या hallelujah. प्रार्थनांमुळे इतरांना आशीर्वादित होऊ द्या. तुमच्या सुवार्ता प्रसारामुळे इतर आशीर्वादित होऊ द्या. Yes, एखाद्याला तुम्ही hallelujah. फोन कराल, कसे आहे ब्रदर, कशा आहे सिस्टर, देवा तुम्हाला सहाय्य करो, काळजी करू नका, आम्ही तुझ्यावर प्रार्थना Yes, करू, hallelujah. हे म्हणणं इथे एखाद्याला आशीर्वादित करू द्या. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हे फार महत्वाचं आहे. देवाचे लेकरांनो, सेन्स ऑफ गॉड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes, hallelujah. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव डन इट थ्रू आउट दीज इयर्स. Yes, आम्ही हे अनेक वर्ष केलेलं आहे आणि आम्हाला माहीत आहे
की त्यामुळे आशीर्वाद आहे, Amen. त्यामुळे देवाची कृपा आहे, Yes, त्यामुळे Lord. देवाचं साह्य आहे. आणि म्हणून Hallelujah. देव ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी खुल्या करतं. आणि म्हणून एरास्त करिंतात राहिला. हालेलुया. Hallelujah. तुम्ही त्या ठिकाणी राहून आणि त्या अधिकाराखाली राहून तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही कार्य Yes. करत राहावं. हालेलुया. Hallelujah. ओके. Hallelujah. पाचवी गोष्ट आम्ही आता तिसरा रेफरन्स पाहूयात. प्रेषितांची कृत्ये प्रेषित 19. दिस इज प्रेज द लॉर्ड. पास्टर वेरा, प्रेज द लॉर्ड. वेलकम यू पास्टर वेरा. Praise the Lord. ओके. संदीप, प्रेज द लॉर्ड. वेलकम यू. हालेलुया. Hallelujah. ओके. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 22 वचन. मग आपली सेवा करणाऱ्यापैकी तिमोथेय व एरास्त या दोघांस मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आसियात राहिला. Okay, so he sent into Macedonia 2 of those who ministered to him, Timothy and Erastus. But he himself stayed in Asia for a time or for some time. Okay, Timothy बरोबर आता इकडे नाव जोडलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. This is third place where Erastus is mentioned. Yes. Here 2 things we learn very important. Hallelujah. Hallelujah. This is how this Erastus is very important. आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये 19 अध्याय आणि 22 वचनामध्ये की पुन्हा एकदा ते वचन वाचूया अगदी सावकाश. मग आपली सेवा करणाऱ्यांपैकी मग पाऊल म्हणतो की आपली सेवा करणाऱ्यांपैकी तिमोथेय व एरास्त आणि एरास्त या दोघांस मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आसियात राहिला. ओके, त्यांना मासियात पाठवलं. पाऊल तिकडे थोडे दिवस राहिला. 2 things I will tell and then we will pray. 2 गोष्टी सांगेल, प्रार्थना करा. नंबर 1, पहिली गोष्ट आम्ही पाहतो एरास्त. 3 गोष्टी आहेत. एरास्त तिमोथेया बरोबर मिळून काम करणारा, सेवा करणारा व्यक्ती आहे. Yes, hallelujah. Hallelujah. That is also very important. I have taught you many times. Erast was as a teammate and teamwork he was doing the ministry. Yes, hallelujah. With Timothy here, somewhere some other people also Yes, with him, with Paul and some other people. So it's a teamwork. A person who loved the teamwork. Yes, तुम्ही पण असं असायला पाहिजे. असा व्यक्ती असायला पाहिजे की ज्याला इतरांच्या बरोबर मिळून मिसळून आनंदानं सेवा करायला आवडेल. Amen. हालेलुया. Yes, hallelujah. त्याला देवाचा आशीर्वाद आहे. टीमवर्क. ओके. आणि एक टीम प्रमाणे काम करणं, एकत्र मिळून काम करणं, एखाद्याला आणि सन्मानित करणं, एखाद्याला विचारपूस करणं, एकमेकाला आणि जाणीवपूर्वक सांभाळून घेत पुढं सेवा करणं आणि विश्वासानं पुढे जाणं. Yes, hallelujah. हालेलुया. Hallelujah. ही एक महत्वाची गोष्ट एरास्त मध्ये आम्हाला पाहायला मिळते. तो सेवा करत होता, तिमोथेय त्याच्या बरोबर सेवा करत होता. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Yes. आणि मग तुम्ही मी देखील मंडळीमध्ये म्हणा किंवा इतर जी सेवा तुमची आहे त्या मंडळीमध्ये म्हणा किंवा आमच्या मंडळीमध्ये किंवा इतर ज्यावेळेस तुम्ही सेवा करता आणि तुमच्या बरोबर आणि बंधू बहिणी असावे आणि तुम्ही विश्वासजन एक साक्षमय जीवन जगून अनेकांना तुमच्या बरोबर घेऊन सेवा करणारे ऍज अ टीम वर्क तुम्ही असायला पाहिजे. हालेलुया. Hallelujah. म्हणजे देव बाप आशीर्वादित करेल. See, Yes, hallelujah. just you are united in unity when you work, tremendous power from heaven will be released. Yes, hallelujah. See, in unity there is power. Amen. ऐक्यामध्ये आणि एकत्र इतर लोकांना घेऊन काम करण्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. Yes, hallelujah. When you work in unity as a teamwork, many things and big things can be achieved Yes, hallelujah. easily. Yes. ज्यावेळेस तुम्ही एकत्रपणे अनेकांना घेऊन काम करता त्यावेळेस खूप मोठमोठ्या गोष्टी साध्य करू शकता Yes, sir. आणि खूप जास्ती गोष्टी लवकर साध्य करू शकता. Yes, hallelujah. सेवेमध्ये जीवनामध्ये तसंच आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून आमच्यामध्ये ऐक्य, आमच्यामध्ये इतरांबरोबर काम करण्याचं मन असायला पाहिजे. Yes. हालेलुया. दुसरी गोष्ट एरास्त आणि आम्ही पाहतो तिमोथी हे पाऊल म्हणतो की ते माझी सेवा करत होते. कुणाची सेवा करतायत ते? नाव ही सेंट मासिडोनिया टू दोज हू मिनिस्टर टू हिम. ओके, पाऊलाची सेवा ते करत होते. म्हणजे देवाची सेवा आहे ती, पाऊला बरोबरची सेवा आहे ती, पण पाऊलाला मदत ते करत होते. पाऊलाला लागेल ते. आणि पाऊल जो संत पाऊल म्हणजे आपण देवाचा आणि महान सेवक आपल्याला माहित आहे की त्याच्या हुजुरामध्ये त्याच्या बरोबर राहून आणि लागलेल्या आणि कार्यामध्ये प्रभू आणि जे सांगेल त्याप्रमाणे पाऊलाच्या द्वारे जी आज्ञा मिळेल किंवा जे सांगेल त्याप्रमाणे पाऊलाची ते सेवा करत होते. आणि they were ministering to Paul. They were serving Paul.
ओके, कदाचित त्याच्या हातावर पाणी घालत असतील, कदाचित त्याची बॅग सांभाळत असतील, कदाचित त्याची आणि त्याचा बिछाना नीट करत असतील. त्याचं जे असेल ते पावलाचं सेवा ते करत होते. हालेलुया. कारण जेवण बनवणं, जेवण वाढणं अशा अनेक गोष्टी करत असतील. व्हॉटएव्हर. हालेलुया. किंवा कदाचित त्याचं आणि जन्मपत्र त्यावेळेस होती ती सांभाळणं, किंवा त्याचे कपडे, अनेक गोष्टी आणि कुठं कुठं तर मेन्शन करतो पाऊल. हालेलुया. ओके, थोडक्यामध्ये पाऊल म्हणतंय की एरास्त आणि तिमोथी, पाऊलाला हे दोघं फार प्रिय होते. अनेक लोक त्याच्याबरोबर किंवा सेवक किंवा त्यांना वचनामध्ये सांगितले ते प्रिय होतच होते. पण इकडे मेन्शन करताय की तिमोथी, एरास्त जे माझी सेवा करतात आता. हालेलुया. पाऊल त्या काळामध्ये अडचणीमध्ये होता, आपल्याला माहित आहे. पावलाला पण पुढे काय होईल त्याला माहित नाही. पावलाला पण आणि यरूशलेममध्ये किंवा इतरत्र आणि बराच त्रास सहन करावा लागला आणि त्रास सहन करावा लागणार होता. आणि अशा परिस्थितीमध्ये पावलाच्या संगती राहून पावलाची सेवा ते करत होते. तर लक्षात ठेवायचं, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाच्या सेवकाबरोबर तुम्ही उपस्थित असायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि त्यामुळे देवाचा आशीर्वाद आहे. फ्रेंड, you have to stand. See, Paul is here when you read the scriptures and epistles. Paul is like a senior pastor to these people. Hallelujah. किंवा पाऊल एक मुख्य मेंढपाळ त्यांचा आहे, किंवा पाऊल एक मुख्य पास्टर त्यांचा आहे, असं पाऊल आहे. हालेलुया. आणि हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग लक्षात ठेवायचं की तुम्ही आणि मी, आम्ही एकत्र सेवा करावी. आणि जसं एरास्त करत होता तसं त्याची देवाच्या सेवकांची सेवा करणार तुम्ही असायला पाहिजे. हालेलुया. ओके, थर्ड थिंग इन दिस वर्स इज, पावलाने त्यांना मासेदोनियाला पाठवले. ओके, फर्स्टली टुगेदरनेस वी सी, टीम वर्क they were engaged with. Secondly, I told you that he was ministering to Paul, doing ministry, godly ministry, but also helping Paul in every aspect. You must help pastor, your senior pastor, in every aspect. Okay. Then we see thirdly, Paul sends them to Macedonia. पावलानं त्यांना मासेदोनियाला पाठवलं. हालेलुया. पावलानं त्यांना आणि या दोघांस मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस पावलानं त्यांना पुढच्या सेवेसाठी पावलाची तयारी पुढे पाऊल पण झाला होता नंतर, आणि त्याच्या सर्व पुढे मार्गाची तयारी करण्यासाठी वगैरे, आणि मासेदोनियाला त्यांना पाठवलं. आणि हे दोघंही काकू न करता गेलेत. हालेलुया. एखादे काम सांगितलं, काकू न करता त्यांनी पार पाडलं. एखादी आज्ञा सांगितली, आज्ञा पाळली. देवाला अशा प्रकारचे लोक फार आवडतात. Hallelujah. When God tells us something to do, we must obey and we should follow what the word of God says. Follow the word. Follow your pastor. Follow what the Lord says. Follow the Holy Spirit. पाहतो या ठिकाणी पावलानं त्यांना पाठवलं, त्यामध्ये त्यांचा आज्ञाधारकपणा पाहायला मिळतो, त्यामुळे त्यांचं सहकार्य पाहायला मिळतं, त्यामुळे त्यांचं आणि आपल्या सिनियर पास्टर बरोबर असलेलं आणि त्यांचं अंतःकरण आहे, सिनियर पास्टर बरोबर त्यांचा असलेला आणि सिनियर पास्टरचा मान करणं आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि या सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्यांचं आज्ञाधारकपणा आम्हाला पाहायला मिळतं. हे रास्त. हालेलुया. हे रास्त व्यक्ती जो रास्त आहे असं मी त्याची फोड करेन. हे रास्त. हालेलुया. हे रास्त. मला वाटतं आता चर्चमध्ये मी नावं पाडतो अशी. हे रास्त. ओके, हे तिमोथी, हे गायस काय जणांची पाडलेली आहेत. हालेलुया. रास्त रास्त गोष्टी करणार, प्रिय असलेला. हालेलुया. शेवटी आज्ञाधारकपणा. He was obedient person. Obedience is better than sacrifice. Okay? यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं. कारण देवाला ह्या सर्व गोष्टी आवडणाऱ्या. आणि जो हा एरास्त आहे किंवा आणि एरास्टस की बिलोड वन, त्याच्यामध्ये हे आणि अनेक गुण त्याच्यामध्ये जर आम्ही अजून खोलवर गेलो तर त्याच्यामध्ये ह्या गुणाने तो असा गुणसंपन्न आहे. हालेलुया. मी म्हणले की हा नावाजलेला व्यक्ती आहे असं. जरी फक्त 3 ठिकाणी जरी बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे नवीन करामध्ये, तरी देखील हा उल्लेखनीय व्यक्ती आहे. हालेलुया. थोडाच उल्लेख त्याचा केलेला आहे, हरकत नाही, पण त्याची कामगिरी मोठी आहे. तसंच आहे आमच्या सेवा कार्यामध्ये, इकडे तिकडे थोडा उल्लेख होतो, नाही होत, शाबासकी मिळते नाही मिळते, हरकत नाही, पण आमची कामगिरी मात्र देव पाहत असतो. देव मात्र आशीर्वाद देत असतो. God is always blessing us. God sees our efforts. God sees our work.
maybe we are mentioned, we are not mentioned. Yes. It doesn't matter. But God sees and God will reward you. Amen. Hallelujah. Hallelujah. So Eraste, one who does everything good and right. That's Eraste, beloved one. So प्रियानो, एरास्त तर एरास्त होता जो देवाचा सेवक पाऊल याला मिळाला होता. हालेलुया. Hallelujah. मला वाटतं मंडळीमध्ये आपल्या अनेक एरास्त आहेत जे मला मिळालेले आहेत. Amen. हालेलुया. Hallelujah. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आशीर्वादित. ज्यावेळेस अशा प्रकारे आम्ही राहू चालू, देव बाप अधिक आशीर्वाद करेल. Yes. I know Eraste was a person Paul found, and he was with Paul and serving the church and serving with the Paul in the kingdom. I know there are many people in the church like Eraste, like Timothy, like Gaius. Many of you Yes. are serving in the kingdom, serving in the church, serving with me. Yes. Hallelujah. And I Hallelujah. bless you and may God bless you. Yes. Hallelujah. Be like such a wonderful character. Yes. See, it's a shadow we see with a full of blessing, I can say. Jesus was in him. He was doing it because of Jesus. Yes. Paul recognized him. He was a loving, faithful person. In the same way, because of Jesus, we must do all such things Yes. so that God will bless us. देव तुम्हाला आशीर्वाद करो. Hallelujah. देव तुमचं सहाय्य करो. Yes. Hallelujah. Hallelujah. Let us pray. प्रार्थना करूया. Hallelujah. Hallelujah. Oh, thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Jesus. Thank you. Loving Father, I thank and praise you for this wonderful time. धन्यवाद तुझ्या आशीर्वादासाठी. Today we have learned few things Yes, from Lord. the Bible character होय माझ्या. Erastus. मला Lord, he was a wonderful person. Yes, Jesus. When he was saved, when he knew Lord Jesus Christ, he was so wonderful, responsible person, and many things we learn. Yes. Lord, we pray like Erastus, or more than Erastus, make us so that we will please you. We will be also belong to heaven and to others. प्रभू तुझी स्तुती करतो एरासप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा अधिक चांगला मला बनव की जेणेकरून आम्ही अनेकांना आवडतं आणि तुला पण आवडणारे आम्ही बनू. आणि प्रभू अशा प्रकारे सेवा, अशा प्रकारे तुझं गुणगान गाण्यासाठी, अशा प्रकारे विश्वास तुझा राहण्यासाठी, अज्ञाधारपणा धारण करून प्रभू तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी प्रभू आमचं सहाय्य कर की जेणेकरून तुझ्या राज्याची वाढ होईल. Amen. सर्वांना जे पाहत आहेत त्यांना तू आज आशीर्वाद कर. होय माझ्या. जे नंतर पाहतील त्यांना तू आशीर्वाद कर Yes, प्रभू. Master. आज तुझ्या सेवकांना मी मिळून प्रार्थना करतो होय राजा. येशूच्या नावामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद त्यांना तू दे. Yes, प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या नावामध्ये Yes, मोठ्या Jesus. गौरवाने तू करवलेलं. Hallelujah. Lord, I bless them in Jesus' name. Yes, Lord. Lord, every pain and sickness, weakness, let it go away from them Yes, in the Master. name of Jesus. Hallelujah. Yes, Lord. Let your healing flow. Yes, प्रभू तुझं Hallelujah. आरोग्य वाहू दे. हालेलुया. हो, राजा. रोग आजार विकारांना मी थंकतो. हो, हे खंत राजा. हालेलुया. प्रभू या करोनाच्या हो, माझ्या परिस्थितीमध्ये आम्ही असताना माझ्या देवा जर कुणाला काही त्रास होत असेल तर प्रभू येशूच्या नावाने त्यांना आरोग्य दे माझ्या देवा. प्रभू सर्वांचा सांभाळ कर माझ्या देवा. तुझ्या अग्नीचे कोट त्यांच्या भोवतीने उभे करतो माझ्या देवा. सर्व मंडळी आणि सर्व लहान थोरांचा सांभाळ कर प्रभू. आनंदाला बाहेर पडत असताना माझ्या देवा प्रभू त्यांचं सहाय्य कर. येणं जाणं आशीर्वाद कर माझ्या देवा. त्यांच्या सर्व गरजा पुरवून दे माझ्या देवा. आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. तुझं गौरव होऊ दे माझ्या देवा. Yes. पुन्हा प्रभू आम्ही सर्व मिळून तुझी उपकार मानतो. हो, माझ्या तुला राजा. धन्यवाद देतो. तुझी करुणा कृपा आम्हाला Thank you, Jesus. अशीच लाभत राहो. इथून पुढे देखील आम्हाला अधिक तुझ्या सेवेमध्ये Yes, Master. तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव आणि Yes, तुझं नाव आमच्या येऊन होऊ दे अशी मनापासून तुला प्रार्थना करतो. Hallelujah. सर्व गौरव तुला दे. तुझे आभार मान. Yes. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो. Amen. 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 Praise the Lord. God bless you. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Okay. Manju, praise the Lord. God Manju, bless you, praise the Manju. Lord. Okay. Vaishali Gaikwad, praise the Lord. God bless you. Okay. Okay. Pooja, Kanvi, Pooja, praise the Lord. Brother Kanvi, praise the Lord. God bless you. Okay, God bless you. Tomorrow also we will see Bible study. We'll meet in Bible study at 7. उद्या पण आपण संध्याकाळी 7 वाजता शास्त्राध्ययनामध्ये आपण पुन्हा भेटूयात आणि रविवारी सकाळी 11 वाजता. God bless you. Praise the Lord. देवा तुमचं सहाय्य करो. I greet you. I bless you. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Stay blessed. आशीर्वादित राहा.